नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेलो आहोत हमरापूर पेन तांबडशेत या गावी आणि इकडे आज आपण यांना सार्थक आर्ट या गणेश चित्रशाळेला भेट देणार आहोत। त्यांच्याकडे पीओपीच्या मूर्त्या भेटतात, खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत। ती सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। पण कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसं डिस्प्लेमध्ये देणारच आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे तांबडशेत पेन येथे सार्थक आर्टमध्ये। त्यांचे ते आमच्या इथे श्री गणेशाच्या मूर्त्या व दुर्गा मातेच्या सुबक व सुंदर आकर्षक मूर्त्या ऑर्डर व पेंटिंग प्रमाणे बनवून मिळतील। सचिन वासुदेव पाटील यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतोय। तुम्ही इकडे बघू शकता, डिस्प्लेला खूप सुंदर अशा मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या आहेत। वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतील। तसंच तुम्हाला या साईडला इथे आपण बघतोय कोऱ्या मूर्त्या आहेत, त्या अजून सुकवायला त्यांनी ठेवलेल्या आहेत। तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या मूर्त्या बघायला मिळतात, सगळी माहिती जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया।
डिस्प्ले त्यांनी लावलेला आहे, खूप सुरेख असा. आई एकविराच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं रूप दिसत आहे, खूप सुंदर असं. तसंच आपल्याला इकडे शंकराच्या रूपामध्ये पिंडी सोबत गणपती बाप्पाचं एक सुरेख असं रूप दिसलेलं आहे. समोरच आपण बघतोय दगडूशेठ, बाल गणेश आणि ही अशी एक उभी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी पण बघतोय. जर कोणाला उभी मूर्ती वगैरे पाहिजे असेल तर यांच्याकडे अवेलेबल आहे. तसंच आपल्याला इकडे डिस्प्लेमध्ये खूप सुंदरशी गणपती बाप्पा दिसतात. प्रत्येकांना आपण इकडे बघतोय की डायमंड वर्क वगैरे केलेला आहे, पेटा वगैरे घातलेला आहे, धोतर वगैरे घातलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसं डायमंड वर्क व पेटा पण ते करून देतात. आणि खूप सुंदर अशा पण खाली 4 फुटामध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघतोय, मोरा सोबत आहे. तसंच बाजूला आपण इकडे बघितलं की रामराज्य म्हणून असं प्रभाव लावलेला आहे. इकडे आपल्याला श्री रामाची तसेच हनुमंताची प्रभाव दिसत आहे, त्याच्यासोबत गणपती बाप्पा विराजमान आहे. खूप सुंदर असं आपल्याला इकडे ही मूर्ती बघायला मिळते. तर चला आता आपण इथे बघतोय ताई आहेत. ताई नमस्कार. तुम्ही काय काय काम करतात कारखान्यामध्ये? ज्वेलरी लावते, धोतर, फेटा हे सगळं गणपतीला. ओके. आणि आपल्याकडे 1 फूट ते 9 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहे. ओके. तर जसं कस्टमरला पाहिजे असेल तशा ह्याच्यामध्ये आपण तयार करून देतो. हो, त्यांच्या आवडीनुसार. त्यांच्या आवडीनुसार. त्याला साधे असले तर साधे, ज्वेलरीचे असले तर ज्वेलरी. ओके. तर ज्वेलरी किंवा तुम्हाला पेटा वगैरे पाहिजे असेल तर तेही करून देतात. आपण इकडे बघतोय ज्याच्या नावाने चित्रशाळा आहे, सार्थक इकडे आहे. सार्थक, तुला काय काय येते गणपतीबद्दल? मला धोतर, फेटा पण येतं, ज्वेलरी येते. ज्वेलरी येते. ओके. आणि किती वर्षापासून करतो तू हे? ओके. 4 वर्ष झाली तो हे करतोय. कितवीत आहेस तू आता? 9वीला आहे. ओके. म्हणजे शाळा सांभाळून हे सगळं ते पूर्ण परिवार त्यांचा व्यवसाय बघतात आहे. यंदाचं त्यांचं पहिलं वर्ष आहे. आणि इकडे आपण बघतोय सार्थक डायमंड वर्क वगैरे करतोय आणि इकडे आपण त्याचं सामान वगैरे बघतोय. तर आता आपण जाऊया ओनर जे आहेत कारखान्याचे त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा आपलं नाव? सचिन पाटील. हे यंदाचं तुमचं पहिलं वर्ष आहे सार्थक आर्टचं? यंदाचं पहिलं वर्ष. ओके. आपल्याकडे किती फुटापासून मूर्त्या तयार होतात? पहिलाच वर्ष आहे तरी पण आम्हाला 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत आम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो. ओके. 1 फूट ते 9 फूट. हां हां. ओके. आणि आतापर्यंत आपल्या मूर्त्या कुठे कुठे गेलेल्या आहेत? आत्तापर्यंत आमच्या मूर्त्या चेन्नई, दिल्ली, गुजरात, प्लस मुंबई, उरण या साईडला, प्लस बाहेरचे पण येतात, असं ओडिशा वगैरे तिकडनं पण काही कस्टमर आलेले आहेत, त्यांना पण आम्ही बुकिंग दिलेले आहे. आणि दादा मी बघतोय की खूप सुंदर अशी तुमची चित्रशाळा आहे. खूप सुंदर अशा सुबक मूर्त्या तुम्ही बनवतात, त्यांना हिरे डायमंड वगैरे लावतात. तर ही पूर्ण तयार मूर्त्या जर कोणाला होलसेल आणि रिटेल पाहिजे असतील तर? कोणाला होलसेलला पाहिजे असतील तर आम्ही थोडासा कमी दरामध्ये देतो, म्हणजे क्वांटिटी असेल तशा. प्लस 100च्या वरती मूर्त्या असतील तर त्यांना थोडंसं 200-300 रुपये एका मूर्ती मागे कमी करून देतो आम्ही. आणि दादा जर कोणाला पाहिजे असेल तर आपण 1 फूट ते 9 फुटापर्यंत डिलिव्हर करू शकतो मुंबईमध्ये? 1 ते 9 फुटापर्यंत डिलिव्हर करू शकतो. पण ते ज्वेलरीच्या जर पाहिजे असतील तर 9 फुटापर्यंत आम्ही ज्वेलरी लावू शकत नाही, कारण ज्वेलरीच्या ज्या मूर्त्या आहेत ना 1 ते 6 फुटापर्यंत आम्ही करू शकतो. आणि बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत, म्हणजे समजा तुम्हाला 9 फुटाची पाहिजे असेल तर त्याला ज्वेलरी नाही, फेटा धोतर लावून प्रोव्हाइड करू शकतो. आणि दादा जर कोणाला बुकिंग वगैरे करायची असेल तर लास्टची तारीख काय? बुकिंग करायची असतील तर लवकरच करायला लागेल, कारण का माहितीये, ज्यावेळी आमची बुकिंग पूर्ण होईल त्यावेळी मग नंतर तुम्ही ऑगस्टमध्ये आलात किंवा जुलैच्या एंडिंगला आलात तर मग त्यावेळी बुकिंग घेतली जाणार नाही, कारण त्यावेळी कस्टमर आमचे भरपूर झालेले असतात. त्यामुळं आम्हाला पण तेवढ्या मूर्त्या बनवता येणार नाही, कारण आत्ताशीच बुकिंग आमची भरपूर झालेली आहे. त्यामुळे जर बुकिंग करायची असेल तर मग जूनच्या महिन्यामध्येच करून घ्यावा. तर डिस्प्लेवरती आपल्याला दादाचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दादाचा देणारच आहे. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर बुक करायची असतील तर लवकरात लवकर तुम्ही करू शकतात. आणि धन्यवाद दादा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर इकडे आपण समोर बघतोय 1 फुटापासून ते 9 फुटापर्यंत तुम्हाला इथे मूर्ती बघायला मिळते.
तसंच हे कच्च्या मूर्त्या आहेत, काही कलर केलेल्या मूर्त्या तुम्हाला इथेही बघायला मिळतील. खूप सुंदर अशा मूर्त्या ते स्वतः मूर्त्या बनवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या साच्या बनवतात. इकडे बघता खूप सुंदर अशी आपल्याला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची खूप सुंदर अशी मूर्ती इथे बघायला मिळते. इथे पाठीमध्ये अजून आपण बघू शकतो, पाठीमध्ये प्रभावळ केलाय श्रीरामाचं, मंदिराचं प्रभावळ केले आणि रामरूपी आपल्याला इकडे गणपती बाप्पा बघायला मिळतात. इथेही खूप सुंदर अशी आपल्याला एक रामाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आणि पूर्णपणे पीओपी मातीची बनवलेली ही मूर्ती आहे. आणि आता इथून आपण हात जाऊया. खूप मोठा असा त्यांचा कारखाना आहे, पहिलं वर्ष यंदाचं त्यांचं. खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याला ते बघायला मिळतात आहे. इकडे आपण आलेलो आहे. नाव काय तुझं मित्र? अतुल. अतुल, तू आता काय करतोय? पॅच कलर मारतोय. आपण इथे बघतोय गणपती बाप्पाला तो पॅच कलर मारतोय. आणि किती वर्षापासून करतो तू? 2 वर्ष झाली तू करतो. तर आपण बघतोय 2 वर्षापासून तो काम करतोय आणि यंदा तो त्याच्या फॅमिलीला मदत करण्यासाठी, दादाला मदत करण्यासाठी कारखान्यात आलेला आहे. आणि ते बघतोय खूप सुंदर अशा आपल्याला ती मूर्त्या बघायला मिळतात आहे. तसंच समोर आपण बघितलं तिकडे गणपती बाप्पाला डोळ्याची आखणी करण्याचं काम चालू आहे. आपल्या गणपतीच्या मूर्तीमध्ये मेन म्हणजे डोळ्यामध्ये जीव होतं. आखणी जेवढी चांगली असेल तेवढं गणपतीची मूर्ती अजून सुबक दिसते. तर इकडे आखणी करण्याचं काम चालू आहे. खूप सुंदर अशी आखणी आपला मित्र करतोय. मित्र, तुझं नाव काय? साहिल. आणि तू इथे आखणीचं काम करतोस ना? किती वर्षापासून करतोय? वयाच्या 15व्या वर्षापासून तो आखणीचं काम करतोय. आणि इथे आपण बघतोय खूप सुंदर असे तो गणपती बाप्पाचे डोळे रेखाटतोय. किती बारकाईने आपण बघतोय तो काम करतोय. एका फिरकीवरती 4 मूर्त्या बसतात आणि प्रत्येक मूर्तीला तेवढाच वेळ द्यावा लागतो आणि एकदम बारकाईने आणि गणपती बाप्पाच्या डोळ्यात प्राण ओतावा लागतो, तरच मूर्ती ती उठून दिसते. आपण इथे बघतोय एक एक करून प्रत्येक मूर्तीला बारकाईने डोळे काढले जातात आहे. आणि ते आपण बघतोय गणपतीला बॉडी कलर मारला जातोय. ते बॉडी कलरचं काम केलं जातं. 1 फुटापासून ते 9 फुटाच्या गणपती बाप्पांचा दादा ते बॉडी कलर करतो. दादा नमस्कार. नमस्कार. किती वर्षापासून करतात आहे? झालं तरी 7-8 वर्ष जास्त झाली. 7-8 वर्षापासून दादा काम करतात आहे. आणि आता सध्या बॉडीला बॉडी कलर मारण्याचं काम चालू आहे. बॉडी कलर. ओके, आता इथून बॉडी कलर मारून झालेल्या मूर्त्या पुढे जातात. हा, पुढे जातात पॅच कलर मारतो. पॅच कलर मारण्यासाठी. तर आपण पॅच कलरचं काम बघितलं तर दादा ते इथे बॉडी कलर मारतात आहेत आणि इथून मग ते पॅच कलर मारण्यासाठी जातील. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे. समोरच आपल्याला राधाकृष्ण रूपामध्ये गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आणि ही पूर्ण मूर्ती आहे ना पीओपी मध्ये आहे. खूप सुंदर अशी आहे. जर तुम्हाला ही मूर्ती आवडली असेल ना तर नक्कीच तुम्ही सार्थक आर्टला कॉन्टॅक्ट करू शकतात. इथे समोरच आपण बघतोय बाल गणेशाच्या रूपामध्ये शिंपल्यामध्ये बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि इकडे मासे आहेत. तर समुद्रामध्ये शिंपल्यात आपल्याला खूप सुंदर असं गणपतीचं रूप बघायला इथे मिळतंय. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.